हिंदुस्थानातला हिंदूच आता सुरक्षित राहिलेला नाहीये। राजस्थान मधला कन्हैयालाल टेलर आठवतंय का तुम्हाला, ज्याने एक पोस्ट फेसबुकवर रिपोस्ट केली होती, फक्त लाईक केली होती, शेअर केली होती। ती पोस्ट मुसलमानांच्या नबीच्या शानो शौकतच्या खिलाफ होती म्हणून त्या टेलरच्या नावे फतवा निघाला, सर तन से जुदा। त्यानंतर नुपूर शर्मा आणि आता शर्मिष्ठा पनोली। पण यांनी केलेल्या वक्तव्यावर त्यांना कुठलंही कायदेशीर संरक्षण मिळत नाही। आपलं म्हणवणारं सरकार सुद्धा शेपूट घालून तोंड बघत बसतं अशा वेळेस। कारण शर्मिष्ठा पनोली या 19 वर्षाच्या तरुणीनं ऑपरेशन सिंदूर नंतर जेव्हा पाकिस्तान आणि पाकिस्तान दार्जिन्या खानावळीला शिव्या दिल्या तेव्हा सर्वसामान्य भारतीय आनंदितच झाले होते। पण जेव्हा परवा तिला अटक झाली, त्यानंतर अलीपूर कोर्टात तिला आणलं गेलं, तेव्हा तिथे उपस्थित मुसलमानांनी शर्मिष्ठाच्या विरोधात घोषणा दिल्या, नाराय तकबीर अल्लाहू अकबर। एखाद्या दहशतवाद्याला पकडून आणावं अशा पद्धतीनं शर्मिष्ठाला कोर्टात नेलं गेलं होतं। तिकडे आपल्या आजूबाजूला एवढ्या मोठ्या प्रमाणात हिंदूंच्या श्रद्धास्थानांची खिल्ली उडवली जात असताना, अश्लाघ्य कृत्य केली जात असताना, तिथं ब्लास्फेमीची केस दाखल न होता आरोपी मोकाट हिंडत असतात। कोण लागतात, तुमचे जावई? पण शर्मिष्ठाचं जे विधान मुसलमानांच्या जिवारी लागलं होतं त्याबद्दल तिनं नंतर बिनशर्त माफी मागितली होती। यापुढे ही चूक पुन्हा होणार नाही असा निर्वाळाही दिला होता। मग अचानक कोण जागं झालं की त्यामुळे शर्मिष्ठाला अटक झाली। मालदा, मुर्शिदाबाद, 24 परगणा या भागात हिंदूंची घरं जळत असताना जे दंगे झाले, त्या दंग्यांमध्ये हिंदू पेटवला जात होता, कापला जात होता, हिंदूंच्या स्त्रियांना नागवलं जात होतं। तेव्हा हातात बांगड्या भरून घागरा चोळी नेसून गपगुमान आपला हालाला करवून घेत बसलेली ममता बानूची ती नपुंसक कलकत्ता पोलीस एवढी कार्यतत्पर कशी बनली की थेट कलकत्त्याहून गुडगावला, दिल्लीला येतात आणि एका हिंदू पुरीला अटक करून नेतात। तर यामागे एका तक्रारीचा उल्लेख केला जातो। कुणीतरी शर्मिष्ठाची कलकत्ता पोलिसांकडे तक्रार केली। कोणी केली ही तक्रार? तर ही तक्रार केलेली आहे रशिदी फाउंडेशन। वजाहत रशिदी नावाचा एक मुल्ला नसरुद्दीन आहे, जो स्वतःला कॉन्शियस इंडियन सिटीजन, पुरोगामी, सकारात्मक विचारांचा असा कलकत्तावासी म्हणवतो। त्याला शर्मिष्ठाने त्यांच्या नबीचा केलेला अपमान सहन झाला नाही। तातडीनं त्याने पोलीस तक्रार केली। या वजाहत रशिदीच्या रशिदी फाउंडेशन मार्फत अनेक सत्कर्म केली जातात। हा दररोज उठून ट्विटरवर सनातन हिंदू धर्माची नालस्ती करत असतो, हे यांचं सत्कर्म आहे। श्रीकृष्णाच्या 16,108 रखेल्या होत्या। हा रंगेल बदफैली यांचा देव कसा, अजून बरंच काही यानं ट्विटरवर टाकलेलं आहे, स्क्रीनवर दाखवतो तुम्हाला। पण याच्या लिखाणावर कुणीही आक्षेप नोंदवलेला नाही। हे निद्रिस्त हिंदूंचं लक्षण आहे। मी निद्रिस्त हिंदू म्हणालो, मी तर म्हणेन शंड हिंदूंचं लक्षण आहे। त्याचं एक ट्विट जे सर्वत्र व्हायरल होत आहे कामाख्या देवी मंदिराबाबतचं, ज्यात त्याने देवी कामाख्या मंदिराच्या पावित्र्याबद्दल शंका उपस्थित केलेली आहे आणि हिंदू भाविकांना मूर्ख म्हणत जे ट्विट केलं होतं ते आसामच्या मुख्यमंत्र्यांच्या वाचनात आलंय आणि आता ते ॲक्शन मोडवर आलेत। हिमंता बिश्व शर्मा यांनी चक्क आसाम पोलिसांना आदेशच दिलेत की तुम्ही कोलकात्याला जा आणि या वजाहतला अटक करून या। याने मा कामाख्याचा उपमर्द केलेला आहे, अपमान केलेला आहे। A case has been registered against him, so our police will go to West Bengal and will request government of West Bengal to hand over him to Assam. But kiman cooperation government of West Bengal or pra pao eto samoye kobo paribo, adi to etiai kobo nwari। जशास तसे वागण्याची ही तर केवळ सुरुवात आहे आणि हा वजाहत कालपासून आपल्या घरातून गायब झालेला आहे। सज्जद जी, आपका जो बेटा जो जिसने कंप्लेंट फाइल की थी शर्मिष्ठा पनोली के खिलाफ, अभी कहाँ है? नहीं मिल रहा घर पे। यानी असल वो बहुत टॉर्चर कर रहा था, गाली कुल कहाँ से फोन आ रहा था, और उसी टेंशन में नहीं मालूम कहाँ है। यही तो मालूम कहाँ है हम लोगों को पता नहीं, घर में नहीं है, जाकर देख लीजिए आप। कब से नहीं है घर पे? कल रात से। कल रात से परसों से यहाँ सुबह था, 2 बजे के बाद नहीं समझ में कहाँ गया। या असल्या हरामखोरांची डांग फाटून 4 व्हायला वेळ लागत नाही। कोणीतरी फाटक्यात बोटं घालून चिरफाड करणार हवा असतो फक्त। जशास तसं उत्तर मिळालं ना तर हे लसणीचे जास्त फुदकणार नाहीत आणि ममता बानूसारखी बाडगी लोक शर्मिष्ठासारख्या हिंदू लेकीला अटक करण्यापूर्वी 10 वेळा विचार करतील। हे जे काय रशिदी फाउंडेशन आहे ना, त्याचं ऑफिस लाहोरला देखील आहे। तिथूनच आदेश आलेत ममता बानूला तेव्हा शर्मिष्ठाला दिल्लीतून उचलून आणले। मित्र, हे वरवर दिसतं तेवढं सोपं नाहीये। मोठमोठाली षडयंत्र या सगळ्या घटनांमागे दडलेली आहेत।
सीमेपलीकडचे यांचे आका वजाहत सारख्यांकडून भारतातलं हे जातीय वातावरण, धार्मिक सौहार्द संपवण्याचं काम करत असतात. त्यांचे मुखवटे फाडण्याची वेळ आता आलेली आहे. या वजाहतलाही शोधून उचलून आणलं पाहिजे. 16 सहस्त्र गवळणींचा पालन करता श्रीकृष्ण रंगेल होता की बदफैली हे त्याला समोरासमोर बसवून समजावं लागेल. सोबत चक्कीचा पट्टा ठेवायचा फक्त. पोलिसांना सापडण्याऐवजी तो कुठल्या हिंदू तरुणाला सापडला तर त्याची हनुमान जयंती साजरी होणार हे नक्की आहे. आपण वाट पाहूया.